आज दिवसभरात किमान 10 वेळा आईला फोन करावा असं वाटलं, पण प्रत्येक वेळी मी फोन परत ठेवला. कारण मला माहित होतं तिचा पहिला प्रश्न काय असेल, कशी आहेस ग? कारण आईचा विचार आलाय आणि माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर खरंच नव्हतं. कशी आहेस? फक्त सगळ्यांसमोर मी ठीक असल्याचं दाखवत होते. कधी कधी खूप थकवा येतो, कधी कधी खूप भीती वाटते, आणि कधी कधी फक्त कोणीतरी मी आहे एवढंच म्हणावंसं वाटतं. पण नाही सांगू शकत तिला हे सगळं. मी खूप थकलीये. काही दिवसापासून खूप कठीण दिवस जात आहेत. मला पुन्हा एकदा लहान व्हावंसं वाटतंय, जिथे सगळ्या समस्या आईच्या मिठीत संपून जायच्या. आणि काय, नाही सांगू शकत इतकं वाटलं तरी. तिची आठवण आणि सगळं काही फक्त संपून गेल्यासारखं वाटतं. तिला भेटावंसं वाटतं, सगळं दुःख संपवावंसं वाटतं. आणि शेवटी मी कॉल केलाच. हॅलो आई. कशी आहेस ग? बरी आहे हो, ना? मी ठीक आहे. खरंच ठीक आहेस ना? हो आई, खरंच मी ठीक आहे. बरं बरं, चालेल. मी सहज फोन केलेला. करू परत फोन? हो, काळजी घे. ठेवते. खूप हलकं झाल्यासारखं वाटलं मन. आपल्या आईला सगळं कळतं बरं का. आपण सांगितलं नाही तरी. आई समोर आपण कितीही मोठे झालो तरी मनाने तिचीच लहान मुलं राहतो. मग आपण कितीही दूर असलो तरी आई ती आईच असते. आईची गरज वयाच्या कुठल्याही वेळेस सापडते बरं का. फक्त आई ती आई असते, हो ना?